कालच्या दिवसामध्ये एक चांगला विक्रम त्यांनी मिळवला. सर्वांचे लाडके भाऊ आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या हस्ते काल उद्घाटन कार्यक्रम आपण पाहिला. टॉस जिंकला मल्हार नाईने आणि प्रथम बॅटिंग सिद्धांत पाटील पण त्या टीम मध्ये इनॅक्शन मध्ये आहेत. आणि ऑपोजिट अभिषेक पाटील म्हणजे दोन पाटील, दोन जुडवा आमने सामने आहेत. क्या बात आहे, म्हणजे ही पण बॅटल आहे. चांगली मॅच. आता कुठला पाटील पुढे जाईल, सिद्धांत जाईल की अभिजित जाईल, अभिषेक जाईल. अभिषेक मला असं वाटतं लकी आहे. सर्व मॅच तो सर्वांचे स्वागत आहे. बघता बघता आज कांजूर प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व देखील इकडे पार पडताना पाहिलं गेलं. सर्व आमचे प्रेक्षक वर्ग देखील एन्जॉय करतायत. प्रचंड गर्दी. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. कांजूर प्रीमियर लीग कांजूर मार्ग, सर्वांचं कांजूर, आपलं कांजूर, सर्वांचं कांजूर. आय लव्ह कांजूर. सो सर्व कांजूर मार्गचे जे पूर्वीपासून या कांजूर मार्गवरती रहिवासी आहेत. लेट्स प्ले गेम ऑन. बॉलिंगसाठी संतोष कडू. एज इज अ जस्ट अ नंबर. वय हा वयाचा आकडा फक्त नंबर आहे, हे संतोष कडू यांनी दाखवून दिलं. 50 पार झालाय तरी पण क्रिकेट खेळणार. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल इकडे मात्र पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. जर या 3 मॅच साठी ऑफर आहे, तिन्ही मॅच साठी ऑफर आहे. लगातार 3 बाउंड्री जो मारेल त्याला अद्वैत डोपवकर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस असणार आहे. स्ट्राइक एंडला ओमकार, बॉलिंग साठी संतोष कडू. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेलाय. अभिजित तावडे तिकडे आहेत. अभिजित तावडेनी पण लक्ष वेधून घेतलं. आजच्या दिवसामध्ये अफलातून बॅटिंग केली. मनोज सुतार स्ट्राइक एंडला. मन्या खूप वर्षीपासून कांजूर मार्गचं क्रिकेट मन्या पण खूप चांगलं खेळला, अनुभव आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगलं ड्राईव्ह केलं गेलं. कांजूर मार्गने क्रिकेट खूप चांगलं जपलं. मग यावर्षी सुप्रीमो चषक देखील अंडर आर्मची खूप चांगली झाली. मराठा क्रीडा मंडळाची मला वाटतं मराठा चषक देखील ओरमची एक चांगलं आयोजन त्यांनी पण आयोजन केलं होतं. त्यानंतर कबड्डी, मराठी दांडिया या कांजूर मार्गने खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं. त्यात आमदार साहेबांचा मोलाचा वाटा आहे. सुनील भाऊ राऊत. या बॉलर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. सेमीफायनलची मॅच आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग इकडे आनंद घेत आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन संतोष कडू यांना टाकून चालणार नाहीये. अंडर प्रेशरची मॅच आहे. मग सेमीफायनल असू दे, फायनल असू दे, नेहमीच लोअर स्कोरिंगच्या मॅचेस होताना पाहिल्या गेल्यात. सो आता ही मॅच कशी रंगेल. स्ट्राइकेटला ओमकार. चांगला परफॉर्मन्स ओमकारने पण केलाय 2 दिवसामध्ये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रन मात्र तिकडे एक्स्ट्रा रन्स ते पुढे जाईल. 6 रन झाले धावफलकावरती. प्रथम क्रमांक तब्बल 30,000 रुपये, द्वितीय क्रमांक 20,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी देखील खूप चांगल्या ट्रॉफीज आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही आहे. सो ही टीव्ही कोण घेऊन जाईल. संदीप अप्पा राऊत यांच्या माध्यमातून आपल्याला जी टीव्ही प्रोव्हाइड केली आहे. 7 रन झालेत आणि पहिली ओव्हर चालू आहे. खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे.
या बॉलवर संतोष यांनी देखील थोडं जाणून घेतलं. एक वेगळी ऍक्शन आहे संतोष यांची. इकडे पण पुन्हा एकदा वाईट बॉल. वारंवार एक्स्ट्रा रन्स कुठेतरी मॅच मधून शांतता होताना पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. संतोष कडू यांना मात्र कुठेतरी लाईन लेंथ पुन्हा एकदा भेटली आहे आणि बघता बघता मॅच मध्ये कमबॅक करतील का. 4 ओव्हर आहे. 4 ओव्हर 40-42 रन्स पाहिजेत. पुन्हा एकदा एक चांगला बॉल. हलकासा बॉल कट केला गेलाय. संतोष कडू 8 रन. 2 बॉल डॉट आले आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा SK KK9 टीम पण कमबॅक करताना पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर 11 रन. एक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. येणाऱ्या 11 फेब्रुवारीला आपला मित्र JD जयचा वाढदिवस असतो. आज नाहीये, बट त्यानिमित्त जे सर्व JDचे मित्र आहेत, म्हणजे जे लहानपणापासून एकत्रित राहिलेत, खेळलेत, त्यांच्या माध्यमातून 11 फेब्रुवारीला एक आपण इकडे टुर्नामेंट अशी ऑर्गनाईज करतोय. तिकडे कुठल्याही प्रकारे प्रवेश फी घेणार नाहीये आणि JD जय 11 संघाच्या माध्यमातून आपण प्राइज काही ना काहीतरी देऊ. बट ही टुर्नामेंट JDच्या स्मरणार्थ असणार आहे. त्या दिवशी आपल्या मित्राचा वाढदिवस असतो आणि ती टुर्नामेंट 11 फेब्रुवारीला 2025ला नक्कीच असेल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि जे सर्व टीम्स आहेत त्यांनी नक्कीच 11 फेब्रुवारीला टाइम काढा. ते संध्याकाळी असणार आहे, बट ते एक आपण इकडे ऑर्गनाईज केली आहे. थँक्यू. सो सर्वांनी नक्कीच इकडे या आणि क्रिकेटचा आनंद घ्या. स्ट्राईक एंडला मनोज. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आणि कॅचेस विन द मॅचेस. कॅच सुटली आणि संतोष कडू यांनी थोडं नाराजी व्यक्त केलं की मन्याची कॅच सुटली, ज्या मन्या थोडा घातक ठरू शकतो उर्वरित 3 ओव्हर मध्ये. चिन्मय एक लेफ्ट आर्म खूप चांगला अँगल बनवतात. पहिल्या याच्या अगोदरच्या मॅचमध्ये थोडे एक्स्ट्रा टाकले होते, बट चिन्मयकडे कॉन्फिडन्स आहे. त्याला माहिती आहे की आपण चांगली ओव्हर टाकू शकतो. त्या कॉन्फिडन्सने मारा करतायत. या बॉलवर देखील बॅकफुटला आले, बट तिकडे चांगला बॉल आणि एक सिंगल रन तिकडे मिळेल. एक रन महत्वाचा असणार आहे. सेमीफायनलची मॅच आहे. जो ही मॅच जिंकेल तो एका तरी ट्रॉफी सोबत फोटो काढेल आणि इंस्टाग्रामला स्टोरी ठेवेल. सो ही मॅच इम्पॉर्टंट आहे आणि आज सर्व कांजूर म्हणतात तर प्रेक्षक नेहमीच आहे. मध्ये कबड्डी असू दे, क्रिकेट
काही असू दे, कांजूरमार्गमध्ये खेळाला एक वेगळा दर्जा आहे. आता सेमीफायनल अजून फायनल अजून गर्दी होईल. बॉलर चिन्मय, या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला तिकडे आणि थोडी मिसफिल्ड. हे प्रेशर आहे, हे सेमीफायनलचं प्रेशर आहे. बॉल थोडा क्रॉस झाला. खूप चांगलं ग्राउंड लाभलंय. त्या ग्राउंडवरती कबड्डी पण खूप चांगलं खेळलं जातं. आमच्या महिला भगिनी कबड्डीला पण एक चांगला क्रेज इकडे आहे. 13 रन्स झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं समोर. नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतील बट एक सिंगल रन. ओमकार आणि मनोज कुठेतरी मॅच बनवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना माहिती आपण 24ला 30-35 जरी केला तरी सेमीफायनलला ते थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं. त्यामुळे या डावामध्ये मॅच थोडी रंगवावी लागेल. मनोज सुतार यांच्याकडे पण अनुभव आहे. चिन्मयने एक चांगला स्पेल टाकलाय. चिन्मयकडे कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. त्यांनी मागच्या मॅचला 6 एक्स्ट्रा आले लगातार, बट त्याने या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग केली. मॅच इम्पॉर्टंट आहे त्यामुळे इम्पॉर्टंट बॉलिंग करणं गरजेचं आहे. सर्व आलेले खेळाडू, सर्व मान्यवरांचं स्वागत आहे, सर्व आमचे नागरिक. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूप चांगला बॉल पाहिला गेला आणि गुड बॉलिंग चिन्मय. खूप चांगली बॉलिंग केली चिन्मयने. पूर्ण मॅच कव्हर केली. आतापर्यंत फक्त 3 रन खर्च केल्यात. त्यात पण थोडी मिसफिल्ड पाहिली गेली त्यामुळे त्या रन्स आल्यात. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मनोज सुतार मन्या. खूप चांगलं क्रिकेट मन्या खूप वर्षापासून अगदी खेळलाय, खेळतोय. या बॉलवर बॅकफुटला आले. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे 1 रन सिंगल मिळेल. गुड बॉलिंग. अवघा फक्त 4 रन खर्च केला गेला चिन्मयने आणि एक वैयक्तिक चांगली ओव्हर टाकली. 2 ओव्हर संपल्या, स्कोर झाल्यात 15. दोन्ही टीम बॅलन्स चालू आहेत. 12 बॉल 15 झाला. अजून 12 बॉल 15 केला तरी 30-35चा टार्गेट येऊ शकतो. हे कॅल्क्युलेशन पाहिजे. शक्तीपेक्षा युक्तीचा खेळ आहे कुठल्याही खेळात. मग ते क्रिकेट, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल कुठलाही खेळ खेळा तुम्ही, तुमचं माइंड सेट करणं गरजेचं आहे. स्टेजच्या समोर जे कोणी बसले त्यांनी थोडं तिकडून थोडं आपण मित्रांनो थोडं साईडला व्हा प्लीज. समोर कोणी बसू नका प्लीज, कारण की ते हॉटस्टार वरती पण बघायला चांगलं वाटत नाही. सो कांजूरमार्ग मध्ये आज खूप चांगलं श्री साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला पण सर्व लाईव्ह पण बघतात. जे कांजूर सोडून गेलेत ते पण युट्यूबला बघत असतील की आपली केपीएल चालू आहे. कोणाला सुट्टी नसेल, कोणी बाहेर फंक्शनला असेल, बट मोबाईलवरती चालू आहे केपीएल, कांजूर प्रीमियर लीग. बॉलर सौरभ आणि सौरभच्या हातामध्ये बॉल दिलाय. 12 बॉल 15 झालाय. आता 12 बॉल अजून किती होईल कॅल्क्युलेशन सर्वांचं चालू आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे धावपळ चालू आहे. प्रेशरवरती मॅच, प्रेशरला मॅच खेळणं खूप कठीण आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सौरभ. स्ट्राईक एंडला मनोज सुतार मन्या. या बॉलवर देखील पहिल्याच बॉलवरती कडक फटका आला रे आला. मणी आला कडक. 4 रन.
बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मनोज सुतार. कॅच ड्रॉप झाली आहे. भव्य दिव्य असं आयोजन. आज IPLच्या ऑप्शनवर पण सर्वांच्या नजरा होत्या. रिषभ पंत, श्रेयस अय्यर, खूप मोठ्या प्रमाणात बोली त्यांच्यावर पण लागली. लेग ब्रेक फिरवला गेला. एक चांगला फटका गॅप मध्ये मनोज सुतारच्या बॅटमधून पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. 4 रनसाठी चाबूक फटका. आणि एका कॅचचं महत्व काय असतं. 2 कॅच सुटल्या त्यानंतर मनोजनी पण स्पाईल केली की भाई कॅच सुटली हरकत नाही बट आपण बॅटिंग करणार. रिकी पॉन्टिंगची एक कॅच पार्थिव पटेलने सोडली होती किपिंग असताना आणि रिकी पॉन्टिंग 200 मारून गेला होता. सो एक कॅच खूप महागात पडू शकते. जेव्हा रोहित शर्माने पण 200 मारले श्रीलंका अगेन्स्ट तेव्हा रोहित शर्माची पण पॉईंटला एक कॅच सुटली होती. त्याने पण अफलातून बॅटिंग केली. त्यामुळे एक कॅच तुम्हाला मॅच मध्ये फिरवू शकते. 24 या बॉलवर फिरवला गेला आणि इकडे मात्र संतोष कडूने आता चुकी नाहीये. बॅटर आउट. ते समोर कव्हरला उभे आहेत ना कॅमेरामॅनच्या बाजूला प्लीज मित्रा. शेवटचा 2 तास आहे. सो डेकोरेटर आपलंच आहे. नंतर आपण घेऊन जाऊयात बट थोडा आता 2 तास सहकार्य करा. काही जण चेंज करून आले की आता फक्त ग्राउंड वरती एन्जॉय करूयात. संडे आहे. स्ट्राईक एंडला ओमकारवर आता देखील जबाबदारीने क्रिकेट खेळणं गरजेचं. आता हा सेमीफायनल आहे. या बॉलवर फटका फसला गेला आणि तिकडे कॅच पकडली गेली आहे. ओमकार देखील मैदानाच्या बाहेर. गुड कॅच. रेलिंग वरती कुणी हात देऊ जोर देऊ नका मित्रांनो. थोडं मागे उभे राहा. रेलिंग वर जे प्रेक्षक वर्ग आहेत मित्रा थोडं तुम्ही मागे उभे राहा प्लीज. आणि आतमध्ये पूर्ण बॉल बाहेर येऊ द्या. कोणी आतमध्ये हात टाकू नका. जयेश नवीन बॅटर येत आहेत आणि जर जयेशने बाउंड्री लगावली तर पिंटू यांच्याकडून कॅश प्राइज आहे. ऑफर वेगळी आहे. एक बाउंड्री मारली तर 200 रुपये. 3 मारले तर 500. 25 दिन में पैसा डबल. सो बॅटिंग करावी लागेल. बट जयेशला माहिती आहे की मला बाउंड्रीची गरज नाही. मॅच बनवायची आहे. विकेट गेले त्यामुळे पार्टनरशिपची गरज आहे. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. सौरभने 2 बॉल चांगले टाकले बट पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि रन्स मात्र तिकडे 27. म्हणजे दोन्ही टीम बॅलन्स आहेत. तिसरी ओव्हर चालू आहे. 27 रन झालेत. 2 विकेट गेलेत. तेही दोन्ही सेट बॅटर आउट झालेत. त्यामुळे मॅच बॅलन्स चालू आहे. बॉलर सौरभ चांगल्या अंदाजामध्ये इथे आता बॅटिंग करत असताना या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड. 1 रन मिळेल तिकडे. 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 28. 28 रन झालेत. आमची धुरी पण मैदानातून राऊंड मारतात की त्यांना थोडं वाटतंय की लक येईल. सर्वांच्या नजर आज कांजूर प्रीमियर लीग वर आहे आणि वर्षभर चर्चा होणार. म्हणजे कुठे पिकनिकला गेलं तर ही चर्चा होते की आम्ही कांजूर प्रीमियर लीग जिंकलो होतो. तुला आउट केलं होतं. तुला असा बोल्ड काढला होता. तू बाउंड्री सोडली होती. ह्या मेमरीज आहेत त्या नेहमीच लक्षात राहतात. शेवटची ओव्हर घेऊन रोशन येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला जयेश. 6 बॉलमध्ये 10-12 रन्स करणं तरी गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी स्कोर 40च्या घरामध्ये जाऊ शकतो.
या बॉलवर देखील खोलर टप्प्याचा बॉल त्याला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते, बट सिंगल रन मिळेल. शेवटची ओव्हर खूप क्रुशल आहे. 29 झालाय. या बॉलवर देखील पुष्पकच्या बॅटमधून एक चांगला फटका, बट परफेक्ट फिल्डिंग. अभिजित तावडेचा आज दिवस आहे भाऊ. तावडे आज म्हणजे भगवान भी आया तो भी कुछ नहीं कर सकता भाई तावडे के लिए. उसने परफॉर्मन्स ही ऐसा किया है. तावडेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज दिवसभराचा परफॉर्मन्स, मग ती बॅटिंग असू दे, फिल्डिंग असू दे, सकाळी तावडे, दुपारी तावडे, रात्री तावडे, फक्त तावडे. आणि बॉल आउटला पण तावडे. 5 बाउंड्रीज एका ओव्हरमध्ये त्यांनी पण मारल्यात. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड, सडक पे कडक पे धडक, चाबूक. यांच्याकडून देखील 200 रुपये आणि पिंटू यांच्याकडून देखील 200 रुपये आणि 3 मारले तर 500. ऑफर चालू आहे, दिवाळी बंपर. या बॉलवर देखील पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता सर्वांच्या तोंडातून एक आलं की समोर सरळ बॅटिंग रन होत आहेत, तर आडवं खेळून फायदा नाहीये. मतांग पण तेच बोलतो की जर सरळ तुझे रन होत आहेत तर आडव्या बॅटनी रन करून मुश्किल आहे. जेव्हा तुम्ही सरळ बॅटिंगने रन होतात इझिली. पुष्पक, याबरोबर देखील पुष्पक डाऊन द ग्राउंड समोर खेळले. सिंगल रन मिळेल, 1 रनने स्कोर पुढे जाईल. 36. शेवटचा बॉल बाकी आहे. जयेशने अगदी सिंगम स्टाईलने बाउंड्री मारली. एक ही मारा बट भाई सबको हिला दिया, कडक मारली. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रोशनने थोडं चेक केलं. स्ट्राईक एंडला बॅटर जयेश. या बॉलवर डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न करत होता. एक सिंगल रन मिळतीये. खूप चांगली बॉलिंग केली रोशनने. 6 बॉल मध्ये टाकली, एक बाउंड्री आली, हरकत नाही, बट 8 रन खर्च केल्या गेल्या. गुड बॉलिंग. टार्गेट आहे 37 झालाय. 38चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम SK-KK9. सुधीर निर्मळ पण मैदानाचा म्हणजे विकेट चेक करतात की बरोबर आहे काय. फिल्डिंग त्यांनी पण खूप चांगली केली आहे. राजे 11 कॅप्टन आणि टीम विहान 11 कॅप्टन, आपण टॉस साठी या. एक मॅच चालू व्हायच्या अगोदर मी सर्वांना मॅचच्या अगोदर मध्ये पण अनाऊन्स केलं की पडदा सोडून प्लीज थोडं उभे राहा, हात आतमध्ये येऊ नका प्लीज, कारण की जर एका बाउंड्रीमुळे खूप इफेक्ट पडू शकतो. जर सिच्युएशन तशी आली तर अंपायर्सला पण थोडं ते कठीण जाईल. त्यामुळे पडद्यावर कुणी हात ठेवू नका प्लीज, पूर्णपणे मागे उभे राहा. कांजूर कमिटीला मला असं वाटतं पुढच्या वर्षी पोलीस बंदोबस्त पण लावावा लागेल. थोडं मागे उभे राहा मित्रांनो, हात ठेवू नका पडद्यावरती प्लीज, कारण की त्याच्यामुळे थोडं बाउंड्री जर तिथपर्यंत बॉल आला आणि जर डिफिकल्ट झालं तर खूप कठीण आहे.
एक मिनिट आपण त्या अगोदर एक दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस करूयात. दोन्ही कॅप्टन आमचे शुभम पाटील आणि अजित राणेमध्ये दोघांना पण चष्मा आहे. सो आता चष्मा कोणाचा लकी आहे. आणि आमचे मतांग सारंग ह्या परिसरातील एक युवा असा खेळाडू ज्याने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं. सेमीफायनलचा टॉस. हेड आणि राणे मला असं वाटतं तुम्ही टॉस तुमचाच आहे असं नाही आहे. टॉस जिंकला डिसिजन काय असेल आणि ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. सेमीफायनलचा टॉस आहे तर डिसिजन काय असेल. पहिली बॅटिंग करणार आम्ही आणि कमीत कमी 35-40चा टार्गेट ठेवणार समोरच्या टीमला. समोरची टीम पण तगडी आहे. सो त्या टीमने जो दिवसभर परफॉर्मन्स केला तर त्याबद्दल. नाही खरोखर समोरची टीम तगडी आहे पण आम्ही पण भरपूर प्रयत्न करणार जिंकण्यासाठी. काही असू दे आम्हीच जिंकणार. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि शुभम खूप चांगली टीम तुमची पण वाईल्ड कार्ड एंट्री घेतली राजे 11ने आणि आज बॅटिंग करण्याची जबाबदारी आली आहे. पहिल्या डावामध्ये किती रन्स करण्याचा बॉलिंग करण्याची जबाबदारी आली आहे. सो किती रन्स पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल. 32च्या खाली 32च्या खाली 32च्या खाली भले 40 झालं तरी तुम्ही चेस करण्याची ती क्षमता पाहिजे. सो सेमीफायनल मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. राजे 11 आणि त्यांच्या विरुद्ध जर एक मोठी मॅच वियान 11 अशी दुसरी सेमीफायनल यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहत राहा कांजूर प्रीमियर लीगचा दुसरा डाव. थँक्यू. गणेशजी साळकर आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती यायचे. आमचे फेमस डेकोरेटर ह्या परिसरातील. बॉलर पुष्पकचा पहिलाच बॉल. चिन्मयने अगदी कॉन्फिडन्सने ड्राईव्ह केला. स्टेट ड्राईव्ह बघायचं असं तर एकच नाव द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. त्यांचा स्टेट ड्राईव्ह अजूनही बघायचा वाटतो. स्ट्राईक एंडला अभिजित तावडे. या बॉलवर देखील अगदी सेन्सिबल फटका तावडेचा. प्रॉपर अगदी हलक्या हाताने ढकललं. 1 रनने मात्र तिकडे खातं ओपन केलं गेलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पुष्पक स्ट्रायकरला चिन्मय. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं. अगदी समोर चांगला फटका होता बट डॉट बॉल. टार्गेट आहे 38चं. 38 रन करायच्या होत्या मॅच जिंकण्याकरिता आणि 2 रन झालेत म्हणजे अजून 36 करायच्यात. या बॉलवर देखील लेग स्टिकला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जयेश तिकडे बॉलवर पोहोचले. रन सिंगलने पुढे जाईल. 3 रन मात्र इकडे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. कांजूर प्रीमियर लीग भव्य दिव्य असं आयोजन आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जय 11 संघ या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते बट शेवटच्या क्षणी फटका बदलला आणि अगदी हलक्या हाताने ढकललं. सिंगल रन मात्र पुढे जाईल. 4 रन झाले धावफलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर चिन्मय. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे खूप चांगली बॉलिंग पुष्पकची. 6 बॉल टाकले. परफेक्ट 6 बॉल टाकले आणि फक्त 5 रन खर्च केले गेला. गुड बॉलिंग. चांगला स्टार्ट दिलाय आणि आता 18 बॉल मध्ये 33 रनची गरज आहे. 11च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. अठरा चेंडू आणि 33 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता.
बॉलर अक्षय. इकडे पण बॉलला फिरवला गेला अक्षयने, अगदी खूप चांगला लेग ब्रेक. बॉल अगदी कांजूरवरून भांडू वेस्टला बॉल फिरवला, लेग ब्रेक खतरनाक. मला असं वाटतं बॅट्समनला पण फिरवला आणि कीपर मन्या पण थोडा गोल फिरला की भाई लेग ब्रेक त्यांनी टाकला. खतरनाक, पायाला लागला बॉल थोडा, बट चांगला स्पीड टाकला. या बॉलवर देखील लेग ब्रेक खूप चांगल्या पद्धतीने नॉन स्ट्रायकेटला चान्स घेतील का? यस, बरोबर आहे. मोठी मॅच आहे, ओमकारने बरोबर चान्स घेतला. विकेट मिळवावे लागतील, विकेट काढावे लागतील. स्ट्राइक एंडला लेफ्टी बॅटर अभिजित. या बॉलवर देखील पुन्हा एकदा अफलातून बॉलिंग. क्या बात आहे. जर लगातार 3 डॉट बॉल काढले तर पुरुषोत्तम गुण मात्र अक्षयसाठी कॅश प्राइज असणार आहे. पहिला डॉट तर आलाय, बट अंडर प्रेशर थोडे तावडे पण आहेत. बट अभिजित मॅच सोडणार नाहीयेत. पहिल्या 2 ओव्हरचा स्पेल गेला तरी चालेल, बट आम्ही नंतर चान्स घेऊ आणि त्यासाठी मात्र प्रयत्न करतील. प्रेक्षक देखील अगदी गर्दी प्रचंड. या बॉलवर देखील आडव्या बॅटने एक चांगला फटका. अभिजित तावडे, क्या बात आहे. चार बॉलचा खेळ संपला आणि रन झाले 10. 14 बॉल मध्ये 28 करायचे, डबल करायचे. या बॉलवर देखील पेशर्स अगदी हलक्या हाताने ढकलला. एक बाउंड्री आल्यानंतर सिंगल खूप गरजेचं आहे. आणि 11 धावा झाल्या त्या फलकावरती. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट कांजूरमध्ये खूप चांगलं खेळलं जातं. खूप चांगला क्रेज आहे इकडे क्रिकेटला आणि खूप चांगले प्लेयर्स पण इकडून येताना पाहायला मिळाले. बॉलर अक्षय, स्ट्रायकरला चिन्मय. वेल प्लेड. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह तिकडे, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. पुष्पाक, परफेक्ट पुष्पाक. बॉल आतमध्ये ढकलला. पुष्पक बॉल पकडायला नाही गेले, त्याला माहिती आहे की थोडं कठीण जाऊ शकतो, त्यामुळे ढकलूयात. एकच रन गेला तरी चालेल, बट 3 रन वाया अजून जाता कामा नाहीयेत, चौकार जाता कामा नाहीयेत. पहिल्या 2 ओव्हर संपल्यात, स्कोर झालाय 12 आणि आता 12 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 26. 12-26 समीकरण आहे. 14 रन वरती मध्ये 3 बाउंड्रीज मारायच्या आहेत. आणि पहिल्या दोन्ही बॉलर्सने कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा टाकला नाहीये. एक्स्ट्रा रन्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप मॅटर करतात. जो एक्स्ट्रा रन कमी टाकेल तो अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळेल. हा मोठा फॉर्म्युला आहे अंडरआर्म क्रिकेट. जर चांगलं खेळायचं आहे तर एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल. ओरमला एखाद दुसरा एक्स्ट्रा आला तर चालतो, बट अंडरआर्मला नाही. त्या बॉलवर मिस केला गेलाय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे.
बॉलर पुन्हा एकदा ऋत्विक. न्यू बॅटर सुमित येत आहेत. सुमितने पण खूप चांगला परफॉर्मन्स केलाय 2 दिवसामध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर सुमित. या बॉलवर देखील आल्या मात्र समोर खेळले गेले मिस फील्ड. चुकीला माफी नाहीये. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि मॅच कुठेतरी क्रुशियल मॅचवर चाललंय. आम्हाला ज्यांनी विशेष सहकार्य केले आमचे सिद्धेश शिंदे. प्लॅन डी रेस्टॉरंट त्यांचं फेमस आहे. त्यानंतर आमचे लौकिक म्हात्रे, विशाल पांचाळ, धीरज शिरवाडकर, सिद्धार्थ कदम, निखिल सरविलकर, राजूजी धुरी. या बॉलवर चांगला फटका. स्ट्राईक एंडला फेकी रॉकेट. त्यानंतर आर्यन बॉईज ग्रुप, कांजूरमार्ग पोलीस स्टेशन, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस. त्यानंतर दत्ता भवारी कराटे कोच. कराटे पण इकडे खूप चांगलं शिकवलं जातं. त्यानंतर आमचे रोहित दाभोळकर, श्री साई स्पोर्ट्स एक नामांकित बँड आमचे शैलेश पाटील आणि पराग पाटील. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह. खतरनाक फटका. सुमित, सुपर सुमित. अक्षय, सुमित, त्यानंतर आमचे कुणाल कडू आणि महेंद्र लाड ज्यांचे आम्हाला सहकार्य राहिलंय. आणि KPL अनाऊन्स झालं की हे आम्हाला त्यांना सांगायची गरज नाही, बट हे आवर्जून आम्हाला सहकार्य करत असतात. हे कांजूरवरचं प्रेम आहे. मग कांजूरमध्ये अनेक टुर्नामेंट पाहिल्या गेल्या. मग कांजूरची ओरमची पण कांजूर प्रीमियर लीग खूप चांगलं खेळलं जातं. त्यानंतर सुप्रीमो असेल, त्यानंतर मराठा चषक देखील एक नाईटला खूप चांगली टुर्नामेंट झाली. अशा अनेक टुर्नामेंट आहे कांजूरमध्ये. क्रिकेटला नेहमीच प्रोत्साहित राहिलं आहे. मग पावसाळी क्रिकेट पण खूप चांगलं खेळलं जातं. रब्बर बॉलचं अंडरआर्म ओपनची देखील श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून एक हात मदतीचा ती पण टुर्नामेंट ह्याच कांजूरमार्ग म्हणजे परिवारच्या ग्राउंडमध्ये होते. निखिल सडविलकर आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं पण स्वागत आहे निखिलजी. निखिल आपण पण या. या बॉलवर देखील इकडे लाऊड अपील आणि बॅटर आउट. सुमित बॉल फिरवला. या निखिल लास्ट टाइम माझ्यासोबत बसला होता तर मला बोलला माझा पायाला थोडी इंजरी आहे, मला पुढच्या वर्षी भेटेल, आणि या वर्षी तो खेळला. सहा बॉल 16 होऊ शकतात कारण की तावडेने एकाच ओव्हरमध्ये 5 बाउंड्री मारल्यात, तो विक्रम आहे. 6 बॉल 16 बॉलिंगसाठी ओमकार. एकदा जोरदार टाळ्या वाजून दोन्ही टीमला आपण प्रोत्साहित करूया. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. ओमकार विरुद्ध अभिजित. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आणि तिकडे रन
सिंगल मेल. आता 5 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला रोशन पेडणेकर याचा कॅप्टन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर विकेट मिळवली गेली आहे आणि कहाणी में ट्विस्ट. आणि मॅच आता थोडीफार कठीण होताना पहिली गेली आहे. 4 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. न्यू बॅटर सौरभ मिस्टर एक्स्ट्राच काहीतरी करू शकतात, बट ओमकारने जर चांगली पिचिंग केली तर इझिली मॅच मल्हार 9 आपल्याकडे खेचू शकते. या बॉलवर देखील फिरवला गेला बॉल. अफलातून बॉलिंग ओमकारची. थांबवलंय. समीकरण बदललं. आता मात्र 4 बॉल मध्ये 3 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. मल्हार 9ने खूप चांगली मॅच रंगवली. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थांबवलं गेलं आणि राजू धुरी यांच्या चेहऱ्यावर पण स्माइल आली की मॅच आम्ही थोडं चांगली. तर 500 रुपयाचं पारितोषिक असणारे मतांग सारांकडून अभिषेक साठी. आणि अभिषेक आणि मतांगची अगदी जय विरू सारखी मित्र आहेत. पाटील दोन्ही जुडवा. आणि 6 मारला आणि मल्हार 9 संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. एकदा जोरदार नाहीतर एक विशेष सन्मान केला जाईल आमचे निखिल यांचा. लौकिकजी म्हात्रे आपण पण व्यासपीठावरती यायचं. आपलं पण स्वागत आहे. लौकिक म्हात्रे आणि प्लेअर ऑफ द मॅच मनोज सुतार मण्या, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. प्लेअर ऑफ द मॅच साठी मनोज सुतार आपण या. एक चांगली खेळी केली आणि टायमिंगला आपल्या टीम साठी उभा राहिला. चांगली बॅटिंग केली. स्टार्ट टू एंड अगदी प्रॉपर टायमिंग बॅटिंग केली. लौकिक म्हात्रे यांच्या हातातून दिला जाईल पुरस्कार.
म्हणण्याने दाखवलं की मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर. यस, मोठ्या मॅचला परफॉर्मन्स 2 कॅच सुटल्या बट त्याने चांगली बॅटिंग केली आणि हे फॅक्ट आहे, मोठ्या मॅचला तुमचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. आणि लौकिक म्हात्रे यांच्या हातातून मात्र मनोज सुतार, फायनलला मनोज सुतार यांची टीम मात्र मल्हार 9. मनोज अभिनंदन. आणि टीम फायनलला गेली आहे बट त्यात सेमी फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटला, त्याबद्दल आणि फायनलमध्ये गेल्याबद्दल कसं वाटतंय? फायनलमध्ये गेल्याबद्दल तर चांगलंच वाटतंय. सगळ्या पोरांना बोललो होतो एक नॉकआउट मॅच आहे, आपल्याला काही करून जिंकायचं आहे आणि आपल्याला 45 रन्सचा टार्गेट होता. पण त्यांची बॉलिंग पहिल्या 2 ओव्हर चांगल्या पडल्या, आम्हाला रन बनवता नाही आले. पण आमच्या बॉलर लोकांनी पण चांगली बॉलिंग टाकली, एकही 4 मारायला दिला नव्हता आणि बरोबर लाईन अँड लेंथवरती बॉलिंग टाकली. अजून एक मेन्शन करेल की मल्हार 9ने सेमीफायनल मॅच मध्ये एकही एक्स्ट्रा न टाकता मॅच जिंकले. जर जिंकले का असेल ते एकही एक्स्ट्रा न टाकल्या, तर त्याबद्दल बॉलरसाठी नक्कीच ऐकेल. मी सगळ्यांना बोललो होतो चौका गेला तरी चालेल, पण स्टंप टू स्टंप बॉलिंग टाका. बाहेर एक पण स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बाहेर एक पण बॉल नाही टाकायचा, कोणी चौका पण सोडायचा नाही, बॉल गेलाच नाही पाहिजे. पहिलंच बोललो त्यांना आणि त्यांनी तसं केलं आहे म्हणून आम्ही मॅच जिंकलो. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया दुसऱ्या सेमीफायनल मॅचकडे आणि हे कॅश प्राईज आमची धुरीजी मला असं वाटतं एटीएम घेऊनच आलेत. आरबीआय बँक आपलीच आहे. कॅश प्राईज हे मनोज सुतारला वेल प्लेड. आणि तशी दुसरी सेमीफायनल सुरुवात होते मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे पंकज जॉईन होतील. थँक्यू. धन्यवाद सागर. कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वेमध्ये अंतिम टप्प्यात या ठिकाणी आपण आलोय. सेमीफायनलचा दुसरा सामना